श्री सत्यनारायण कथा अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो जी गणनाथा तुझे चरणी ठेवणी माथा. श्री सत्यनारायण जी कथा वदवी आता स्वामिया. नमो तुझला सरस्वती आदी माया लावून ज्योती तुझ्या वरे मला स्फूर्ती यावी कथानुसंधानी. आता नमो गुरुदेवता योगीराज सुखदाता कृपा करुणी मज अनाथा जो का स्वामी माझा तू. नमो आदी नारायण जो विश्वव्यापी निरंजन ज्याच्या सत्तेने चराचर संपूर्ण वागता ती तिन्ही लोक. आता नमो संत सज्जन जो विश्वव्यापक श्री भगवान त्याच्या चरणी ठेवून मन अहोरात्र वर्तता ती. आता ऐका कथानुसंधान जे पावन परम गहन नेमे शरण्य शौनकादी ऋषीगण सुता लागी पुसते झाले. कलियुगी मानवजन बहुत झाले मतिहीन त्याचा उद्धार व्हावा असा प्रयत्न थोडक्यात सांगावा. कामना सिद्धीचा प्रकाश भूलोके हा इतिहास कलित सोपा सर्वास ऐसा काही सांगावा. सूत वाच शौनका तो जो मी केला प्रश्न हाची नारद भगवंता लागून पुसता झाला कर जोडून त्याची अनुसंधान सांगतो. श्री भगवान वाच कलित करी पापाचा नाश कामना सिद्धीचा प्रकाश सुरवर देवांचा इतिहास. सत्यनारायण ऐकतो प्रकट करुणी ब्राह्मणद्वारा तोची प्रसंग सर्व बरा. श्री हरी विप्रांचा संवाद सारा सांगतो तुझ कारणे. कृतयुगी तैसे त्रेतायुगी द्वापाराच्या अंती कलियुगी सत्यनारायणाचे पूजा मार्गी ब्राह्मणद्वारा प्रकट केले. काशीपुरी ही विख्यात तेथे शतानंदे नामे ब्राह्मण राहत पुत्र कलत्र कुटुंबासहित दीन गृहस्थाश्रमी असे तो. विष्णू व्रत पारायण दारिद्र्य करून व्यापिला पूर्ण कुटुंब निर्वाह कारण भिक्षेशी जाता झाला. नम्र आणि शांत बहुत त्यास प्रत्यक्ष देव होत. वृद्ध ब्राह्मण वेश शांत से विप्रा लागुनी. कोठे केले तू प्रयाण काय मनी इच्छा धरून. ब्राह्मण वाच भिक्षा ते आम्ही जाण ग्रामासी जात असो. सत्यनारायण वाच भिक्षावृत्ती ब्राह्मणासी परम धर्म आहे त्यास परी तू माझा उपदेश ऐक ब्राह्मणोत्तमा. सत्यनारायण देव कलियुगात अनुभव प्रत्यक्षाचा प्रभाव फलदाता सर्वासी दारिद्र्याचा करुणी नाश भुक्ती मुक्ती देत विशेष. शोक संतापाचा हि लेश काही एक उरवणी त्या हरीस तू जाई शरण मनोभावे प्रीती करून. तोची शोक संतापना सोन मनोरथ पूर्ण करील स्वमुखे ऐसे वधुनी भूदेवाच सांगतसे आपण कंठ दाटून या ब्राह्मण म्हणे देव. कोठे सांगपा सत्यनारायण वाच मीच सत्य रूपे करून. प्रत्यक्ष झालो निरंजन मीच विप्र रूप धरून. प्रकट झालो तुझ लागी पाप होत होता जनी. मीच स्वतः अवतार धरुनी. भक्ती भावे करुणी तारक होतो सर्वांसी तू माते शरण येई सर्व भावे मज ध्याई. सर्व संकटे ठाईचे ठाई लयाशी पावतील ऐसे बोलुनी तात्काळ रूप आपले अत्यंत आढळ. दाविता झाला वेल्लाळ शतानंदा लागुनी चतुर्भुज मेघ श्याम वर्णे अयुधे करी शोभायमान. मस्तकी मुकुट परम गहन ब्राह्मण पाहता झाला पितांबर आणि वनमाळा चारु हर्ष वदन सावळा. ऐसे देखताची ते वेळा मस्तक ठेविले ते चरणी शतानंद वाच. हे भवनाशक मोक्षदानी माझे अपराध मनात नानी तुझे पाया लागोनी. शरण जाण मी असे नमस्कार करीतो तव चरणी समुद्रात गेलो बुडूनी तुझे स्वरूप विसरोनी मूढ प्राय झालो मी. आधी अनादी मायेचा करता तुझी भक्ताचे संकटे हरता तुझे अज्ञे विनत्री जगता सामर्थ्य देवाधिकारसे. नमो सत्यनारायण रूप विश्व हेची तुझे स्वरूप तुझी सर्वांचा काळ रूप तारक सर्वांसी तू. भाग्य माझे उदयासे आले तुझे कृपे पहिले पावले मज दिना ते उद्धारिले नारायणा सर्वेशा. मी न जाणे कवन प्रकार केला माझा अंगीकार अदे आनंदी विश्वंबर मज दिना ते तारावे. मी दारिद्र्य करून व्यापुला आहे परिपूर्ण आता तुझे पूजेचे विधान सांगे संपूर्ण मज लागी मुखे करशील वाचाळ गुरीवर चढे पांगुळ. तुझ्या कृपेचा परिमळ संत सज्जन सेविती श्री सत्यनारायण वाच द्रव्याधिके माझी नवी तृप्ती भक्तीची केवळ मज प्रीती अक्ष करुणी मधुरगती ऐसे बोलता झाला बहुत धनाचे नफे कारण अनायासी मिळेल तेने करून. भक्तीने करावे माझे केवळ भक्तीचे तारण अनिक प्रिय मज नाही. आता पूजेचे विधान सांगतो सर्व विधान अनायासे करिता प्रयत्न भक्ती भावे भजावे. गृही अथवा मंदिरात सौम्य वारी यथास्थित नाना प्रकारे तरुणादी समवेत थंडील तेथे करावे. पाच कलश उदके पूर्ण आणून स्थापावे परिपूर्ण वरी दीप प्रज्वाळून घृते करून ठेवावे. मध्ये मांडून सिंहासन त्यावरी शालिग्राम स्थापून ब्राह्मण मुखे पूजन यथाविधी करावे. यथा अथवा विष्णू मूर्ती स्थापून पूजावा यथामती भक्ती भावे मनोरथपूर्ती सत्य सत्य जानपा. धूप दीपाचा विस्तार करावा जो यथा प्रकार नैवेद्याचा हे विचार तोही ऐकपा यथाविधी. सपाद गोधूम चूर्ण घृतात त्यास आहळून दूध शर्करा मिळवून पाक सिद्ध करावा. षडश आणि पक्वाने ओदन आणि मिष्टाने नाना प्रकारची करुणी भक्तीने मज अर्पावी. मध्ये पाणी अचमन सुगंधयुक्त तांबूल जाण श्रीफलादी दक्षिणा रत्न यथा विभव अर्पावे. मिळवून सकळ आप्तजन गृहस्थादी संपूर्ण कथा इतिहास तीन आदरे करून ऐकावे. भिल्ल राजा आणि वानिक चरित्र त्यांचे अनेक उद्धरून गेला भाविक शुद्ध भावे करून या.
या प्रकारे पूजा करून जी कामना इच्छिल म्हणे ती मी पूर्ण करून अंतिने निजनामा द्रव्याची मज नाही प्रीती अंतःकरणापासून भक्ती करून अळवावे मज प्रती पुत्रादी देईन सर्व भावे ऐसे देव निवर्धान ब्राह्मण रूप अंतर्धान झाले आपण सत्यनारायण आपले पूजन प्रगटे केले ब्राह्मण विस्मित होऊन घरी आला परतोनी स्त्रियसी सर्व वर्तमान सांगता झाला ते दवा उभयता नमस्कार आला परतोनी स्त्रियसी सर्व वर्तमान सांगता झाला ते धवा उभयंता नमस्कार करून जे का आज भिक्षेत मिळेल अन्न त्यात ते सत्यनारायणाचे पूजन यथाविधी करीन मी ऐसा निश्चय करून तेव्हा भिक्षेशी नगरात पातला न मागता बहुलाभ झाला मनोरथ झाला पूर्ण ब्राह्मणाशी हर्ष झाला विस्मय मनात केला श्रीहरी प्रसन्न झाला सत्यनारायण रूपाने स्त्रियेने त्याच काळी पती अज्ञावंदनी भाळी पूजा सामग्री सिद्ध केली आप्तमित्रादी मिळविले सत्यनारायणाचे पूजन यथाविधीने करून इतिहास सकळ श्रवण करून कृत्यकृत्य झाला भक्ती पाहुनी तात्काळ प्रसन्न झाला घन नीळ ब्राह्मणा ते म्हणे प्रेमळ माग इच्छित वरदान शतानंद वाच रथ अश्वानी हत्ती मंदरे आणि चामरे डुलती दासदासी आणि पदाती लक्ष्मी विपुल देई मज गाई म्हशी वासरासहित दूध विपुल आनंद देत काय वाचा करून मनात आपली भक्ती द्यावी तथास्तु म्हणे भगवंत दिदले तुझला मनवांचित अंतकाळी माझे पद प्राप्त होईल तुझ विप्रोत्तमा ऐसे पावनी वरदान कृत्यकृत्य झाला ब्राह्मण नाना भोग भोगी आपण स्त्री पुत्रादी समवेत दंडवत नमस्कार घालून प्रसाद घेतला आदरे करून आपापल्या घराला लागून सर्व जाते झाले धन्य धन्य ब्राह्मण यासी झाला प्रसन्न नारायण त्या दिवसापासून व्रत प्रसिद्ध झाले कलियुगी आता पुढे आख्यान भिल्लाचे सांगेन उद्धरुणी पावलं मोक्ष सदन कथा पाहून ऐकावी इति स्त्री इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा प्रथम अध्याय गौड अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः सूतवाच निषादे एक काष्टे वेचून नित्य विकावया गावात आणि एके दिवशी काशी पट्टणी भारा आणून ठेविला तो झाला तृषाकरांत शतानंदाच्या घरी येत पाणी पिऊन विस्मित मनी बहुत झाला हा ब्राह्मण निष्कांचन याच्या घरी इतके धन व्हावयासी काय कारण त्या लागी पुसता झाला निषाद वाच म्हणे ब्राह्मणा तू दरिद्री असता कोठून वैभव आले आता दास दासी बहुता प्राप्त झाली तुझ लागी हात जोडून म्हणे तया तू समर्थ सर्व सांगावया मजवरी करुणे दया झालेस ते सर्व सांगावे शतानंद वाच श्री सत्यनारायण देव तयासी पूजिता प्राप्त सर्व कलित जयाचा प्रभाव शिशाशेही न वर्णवे त्याचे मी केले पूजन यथाशक्ती भावे करून मजवरी तो प्रसन्न होऊन वैभव दिले हे निषाद वाच ब्राह्मणासी साष्टांग नमन करुणी म्हणे देव सत्यनारायण यथाविधी त्याचे पूजन मज लागी सांगावे कोण विधान काय अर्चन उपचार विधी कोण हे सर्व सांग मज लागून शरण तुझ असे मी साधूचे जे का चित्ती समान उपकार राहत काही गोष्ट न ठेविता वृत्तांत वदावाजी स्वामी आहे ऐकून ते वेळा ब्राह्मण सर्व सांगता झाला म्हणे जे राजा कृतार्थ झाला तो इतिहास ऐकवा कोणी एक राजा पुण्यवंत केदार मणिपूर नगरात बहुत दिवस राज्य करीत प्रजा पालक धार्मिक शांत मधुर वाचक धीर नारायणी तो तत्पर सेनापती धुरंधर माझे श्रमी येता झाला सत्यनारायणाचे अर्चन मी करीत होतो जाण हे पाहुनी तो आदरे करून मज पुसता झाला मी त्या सांगितला प्रकार तोची एक सत्य विचार कामना इच्छुनी करीती नर निष्काम करीती क्वचितची मज सांगितले नारायणे जाण तोची विधान संपूर्ण सांगता झालो त्या लागून पूर्व पिटिकाच्या परी त्याच प्रकारे त्यांनी जाण पूजेला श्री सत्यनारायण राजाचे मनोरथ पूर्ण होती झाले ते काळी पूजा करावी भक्ती करून विद्येशाठ्य विवर्जन तोषत नाही नारायण द्रव्य संभारे करुणी श्री नारायण परमात्मा जाणत याशी सर्वांचा अभिमान सोसत नाही हे सत्य जाण भक्तीने पूजावा सुदाम देवाचे पोहे भक्षण प्रीतीने करी नारायण विदुर गृही तैसाची जाण अतिथ्य करून तोषला दुर्योधनाच्या घरी पूजा न अंगीकारी श्रीहरी विदुराचे मंदिरी राहता झाला गोविंद गोपी अजामिळ आणि व्याध धन्वंत विभीषण आणि गृद धम काय जे प्रसिद्ध दैत्य दानव तारिले ऐसे ऐकोनिया राजा पूजा संभार आणून सोजा मिळवून या प्रीतीने समजा पूजिता पै झाला तैसेची निषादे संपूर्ण भक्ती भावे करी पूजन सर्व भावे अनन्य शरण होय तू सत्यनारायणा ते या लोकी सर्व सुख जाण अंती श्रीहरीचे चरण पावशील हे माझे वचन सत्य सत्य जाण तू ऐसे एकताची ते वेळा निशा देते अशी नमस्कार केला तेथून आपल्या घरी आला राहता झाला आनंदे आपले स्वजाती जन निषादे सर्व बोला उन सांगता झाला वर्तमान सत्यनारायण पूजेचे मनी निश्चय केला तेने आज काष्ट विक्रयात जे धन मिळेल त्याचे साहित्य आणून सत्यनारायण पूजन मी हा निश्चय करून निघाला तो अनायासी धन पावला चतुर्गुणित ते वेळा आनंद झाला मनात आपले घरी येऊन स्त्रिये लागी बोलावून सांगता झाला प्रेम करून पूजा सामग्री आणि तू ती ऐकून आनंदयुक्त पूजनाचे साहित्य आणित गोधूम चूर्ण आणि घृत दुग्ध शर्करा आणली त्यांचा करून या पाक आणि पक्वाने अनेक पुत्र पौत्रादी सकळीक अर्चना लागी बोलविले
ब्राह्मण उपाध्याय येऊन स्थापिते झाले सत्यनारायण यथाविधी पूजन करून कथा श्रवण करविली भक्तिभावे नमस्कार करिता झाला निषादेश्वर प्रसाद सर्वही सादर सेविते झाले तात्काळ या लोकी भोग वासना जी जी त्याने केली त्याने कल्पना ती त्या देऊन वैकुंठ राणा अंती स्वसनिध्ये येता झाला इति श्री इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा द्वितीय अध्याय गोड हा अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः सुत वाच आता कथा इतिहास पुढील अनुसंधान विशेष जेणे कृतार्थ राजा झाला वैश्य रायाच्या उपदेशे मणिपूर नगरात चंद्रचूड नामे राजा विख्यात तो मिळवून जन समस्त सत्यनारायण पूजित असे तो रत्नपूरचा राहणार साधू नामे वाणी थोर नौकेत भरुणी धन फार येता झाला नदी मार्गे बहुत जनांचा समुदाय तेथे पाहता झाला यथार्थ मनी धरुणी मनोरथ येता झाला ते ठाई चांदवे लखलखित गहन मनी मोत्यांनी शोभायमान नृत्यवाद्य आणि गायन तेही ऐकता झाला ब्राह्मण करीती वेदाध्ययन ऐसे मनोहर रम्य स्थान पाहुणी हर्षयुक्त मन वैश्याचे झाले की कर्णधाराची मने वचन मी ते पाहून येतो परतून तोपर्यंत नौका येथून चालू तुम्ही न करावी त्यावेळी सेवक जन हात जोडून बोलती वचन आज्ञा तुमची प्रमाण पाहुणी यावे स्वामी वैश्य नावेतून उतरून नमस्कारून या सभाजन पुसता झाला त्याला काय येथे होत आहे सत्य बोलती वचन येथे सत्यनारायणाचे अर्चन कलियुगी ऐसा देव जाणा दुसरा नाही सर्वथा राजा लोकांच्या हिता करता पूजनाचे करी प्रसिद्धता कलियुगी हा प्रकार वाढता लोक तरतील समस्त दोन घटिका येथे राहून कथा ऐक परम गहन नंतर प्रसाद घेऊन जावे आपल्या नौकेवरी ऐसे ऐकून या साधुवानी वर बोले तया लागुनी कैसे पूजन करावे कोणी हे सर्व मज प्रती सांगावे सभ्य वाच सत्यनारायणाचे पूजन फळ ब्रह्मा आणि देव सकळ सांगावे नाही प्रबळ ऐसा कलियुगी फळदाता परंतु थोडे तुझे लागून सांगतो एक प्रेमी करून निर्धनी होऊन धनवान अंती उत्तम सुखभोगी अपुत्री पुत्रवान होऊन अंधा तीन राज्य गेले तया लागून प्राप्त होय तात्काळ जी जी कामना करीती जन ती ती देतो सत्यनारायण पूजकांचे सर्व विघ्न तात्काळ स्वयं नाशितो साधू आणि हे ऐकून गळ्यात अंगवस्त्र घालून सभ्यास नमस्कार करून बोलता झाला ते वेळी सत्यनारायण सभ्य वाच्य मजला संतती नाही जाणं कृपा करून सत्यनारायण पुत्र अथवा कन्या रत्न कृपेने जे देईल पताका कंचनी करून मी पूजिन सत्यनारायण हे ऐकून समस्त जन अपनती अप्राप्त होती तुझ लागी ऐकून हे प्रत्युत्तर तेथून संतोषले त्याचे अंतर करुणी श्रीहरीस नमस्कार प्रसाद घेता झाला तेथून आला नावेवरी सेवकाची आज्ञा करी नौका चालवावी सत्वरी घराप्रती येता झाला स्त्रियने मंगळ वैभवे साधू ओवाळीले जीव भावे आनंदे करुणी स्वभावे श्रीहरीस बजत असे गेला कौतुके काही काळ ऋतुस्नात झाली वेल्हाळ पती संयोग करून तात्काळ गर्भधारण करीत झाली 9 मास भरता जाण प्रसवली कन्यारत्न सौंदर्य तिचे अति लावण्य नेत्र कमळासारिखे साधू कर्णी मंगळ स्नान केले कन्येचे मुखावलोकन ब्राह्मण आणि बंदीजन द्रव्य अपार दिले जन्मपत्र वर्तवणी कलावती नाम ठेवून ब्राह्मण आनंदे करून साधूस सांगते झाले कलानिधी चंद्रास म्हणत होतो हिच्या मुखावरी वास करीत प्रौढ अवस्था तिसे येत विवंचना करी लग्नाची गोकांचनपूर विख्यात होते ते शंखपती वाणी राहत धनिकानी कुळवंत वर नेमिता झाला शुभ दिवस लग्न पाहुनी कन्या अर्पिली त्या लागुनी अग्नी ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न करिता झाला वाद्य नृत्यादी गीत याचक बहुत द्रव्य देत 16 दिवस केला सात अंदन फार दिले जामातासी पुत्र मानुनी घरी दिदला तक्षणी सत्यनारायणाचे अर्चना केले नाही जाण पहा इति श्री त्या समुच्चय सत्यनारायण कथा तृतीय अध्याय गोड हा अध्याय चौथा श्री गणेशाय नमः सूत वाच आता साधूचा इतिहास श्रवण करा सांगतो तुम्हास भोगोनिया सर्व विलास अंती सनिध्य पावला पाहुनी असो मुहूर्त व्यापार करावयाशी निघत मनी मोती रत्ने बहुत नौके भरून चालला संगे घेऊन जामात देशांतरे प्रयाण करीत एक नगर अति अद्भुत नर्मदा तीरी पाहिले जेथे जामाता सहित राहिला त्या जागेत क्रय विक्रय असं म्हणतात करीत असे आनंदे करावे सत्यनारायणाचे पूजन त्याची विसरला आठवण प्रमादे करून धन धन्य त्यात लुब्ध झाला त्या कर्मविपाके करून तापला परमगहन एके दिवशी त्या नगरात जाण राजभंडार फोडिले त्यातील मणी मोत्यांच्या माळा घेते झाले पाहुणी सकळा निद्रेने व्यापले रक्ष फाळा कोणी पाहता न झाला सुत मागद बंदी जन जागे करीती राजा लागून शौच विधी स्नान करून बसता झाला सिंहासनी सेवक जन सर्व येऊनी करून या साष्टांग नमन सांगती सर्व वर्तमान चोर भांडार पुढिले रत्नमाळादी धन नेले सर्व हरण करुणी आज्ञा केली संस्था लागुनी धरुणी आना चोरातेन आणि तस्कर होईल घात तुमचा घात पारोय ऐकून दूत विचार करीत झाले ते दवा शोधित चालले ग्रामांतरी कोठे न लागे त्याचा थार विलाप करीती नाना प्रकार आता काय करावे राजा आता दंड करून घेईल सर्वांचे प्राण ऐसे मनात भय मानून काय करीत झाले परदेशी साधून
साधूस जाणून थोर चोर हाचे स्थापून त्यासी केले बंधन जादू जामाता सहित रत्ने आणि मोती कमाळा वस्त्रे घेतली सकळा पुढे घालून दोघाला राजपाशी आणले प्रतिकूळ हरी त्यास झाला काही न बोलला धन त्याचे ते वेळा राजभंडारी ठेवले साधू याशी कारागृही घातले जामाताशी लोह शृंखला पायात त्याही सेवक जन घाली ती साधू जामाता सहित वारंवार विलाप करीत म्हणे हे पुत्र होतात धन आपले कोठे गेले कोठी माझे भार्य असेल कलावती काय करील विधाता झाला प्रतिकूळ आता काय करावे असे दुःखात निमग्न होऊन करी चिंता गहन मोठ्या प्रयासे धन मिळविले होते मी कोणत्या कर्म विपाके करून कोणत्या पापाचे आचरण मी केले काय करून चिंतेत वर्ष लोटली प्रतिकूळ हरी होत परीचे धन होते संचित राजदंडे समस्त राहिले ते चोरी नेले भार्या झाली अति दुःखित पतीचे कल्याण निश्चित वस्त्रे आणि पात्र समस्त सर्व विकुनी खात असे घरी काही न राहिले जाण मग कन्ये सहित आपण काष्टे वेचून रानातून निर्वाह करीत झाली अन्नाच्छादन नसतावरी कन्या तिची काय करी राहत होता ब्राह्मण शेजारी त्याचे घरी जात असे तो तेथे सत्यनारायणाचे अर्चन करीत होता एक ब्राह्मण कलावती करुणी नमन काय ते बोलली पिता आणि भ्रातार घराचे ती सत्वर तुमज पावशी सर्वेश्वर तरी मी पूजन करीन अशी ती प्रार्थना करिता तथाच म्हणती सभासद कथा ऐकोनी प्रसाद घेत प्राप्त काळी घरी आली आई म्हणे सुलक्षणा कोठे राहिली कोणे कारण सत्यनारायण कथा पूजना सर्व तिचं सांगत असे माते इच्छा पूजेची करूनही आहे मनसी तू जरी जाण जनक आणि व्रतार मिळवून घरी यावे यासाठी माते जे आले मनास विक्षात गेली नगरास न करिता आयास बहुत धन मिळाले मग तिने आणून साहित्य कलावती पूजा करीत लीलावती सहित भक्तिभावे पूजिला कलावतीचे पूजा करून प्रसन्न झाला नारायण कृपावंत दयाघन त्याचे वर्णन कोण करी सत्यनारायण वाचे या पूजेचे महात्म्य वर्णन शक्ती निगमागम देवादिदेव निगमागम देवादिदेव पुरुषोत्तम भक्तिभावे तोषतो भुक्ती मुक्ती देणार त्यासन सोसे सर्वाचा भार म्हणून ब्राह्मणास म्हणे चमत्कार श्री हरीने दाखविला कलावती करी पूजन त्या दिवशी सत्यनारायण राजाचे स्वप्नात येऊन काय बोलला तयासी साधूचा अपराध नसता वंदन केले तत्वता मुक्त त्यास करी आता आज्ञा माझी तुझ से स्वपरियाकावरती राजाने निद्रा केली होती तो विप्र रूपे तयाप्रती बोध करीत झाला माया हरीची प्रकटली मग निद्रा राजाची गेली विस्मित होऊन ते वेळा आश्चर्य करीती मनात गुरु आणि गणपती आदरे यमुनी कमळापती मुख लोको निगृती सिंहासिनी वैसला सर्व वृत्तांत त्यावेळी मंत्री अशी सांगता झाला ऐकोनी प्रधानाधिकार ते वेळा काय बोलत झाला हे राजेंद्र स्वप्नात पाहिले ते आहे सत्य मनात झाला शक्त माया हरीची प्रबळ झाली मग कारागृहातून तात्काळ साधूस आणून सनिध तया बसवणी पुससे आनंदे राजोवाच काय तुझे कुळगोत्र कोण देश कोण पवित्र येथे येण्यास काय निमित्त आहे सर्व सांगावे पाशी साधू वाच रम्यरत्नपूर नगर आम्ही तेथील राहणार क्रय विक्रयाचा व्यवहार येती वाणी असो आम्ही मनी मोती हिरे रत्न विकावी करून या प्रयत्न राजदूती हे सर्वज्ञातच खरं म्हणून आणले चोर नाही आम्ही जाण हे पाहावे मनी विचारून राजदूती तुमच्या भयाने धरून आणले आम्हासी अपराध नसता यथार्थ केला आम्हावरी अनर्थ आता आम्ही कोणता परमार्थ करावा ते सुचेना उक्त दिसे आता करी वाहिले हे बोलून उगे राहिले एकूण या निश्चय केले त्याच वेळी राजाने तत्काळ बंधापासून उभयता ते केले मुक्त नापिका ते आणून श्मश्रू दोघांचा गळविला गोकृतात तिळ मिळवून अंगी उठणे लावून उष्णोदके स्नान घालून वस्त्रे दिदली तयासी पक्वान्न सहित भोजन नाना प्रकारे करून उभयतासी घाली भोजन तांबूलही दिदले केला बहुत आदर दुःख भोगीत होते फार त्या भीतेचा परिहार केला राजाने तत्वता ऐसा सन्मान पाहुनी साधू बोले राजा लावणी राजेंद्र कृपा करूने मज आज्ञा द्यावी जी स्वामी तुमचे कारागृही दुःख भोगेले बहुत काही आता लवलाही नगराप्रती पाठवा आमच्या आज्ञा द्यावी महाराज जामता मज ऐसे बोलून सहज उगाच तो राहिला ऐशी साधूची वाणी ऐकून नियत चक्षणी कोशाधिकारी बोलावणी आज्ञा करीत झाला द्रव्य आहे याचे संचित ते नौकेत भरून त्वरित साधू वैश्यास आज्ञा देत जावे आपल्या अनुग्रहाची राजाची आज्ञा घेऊन साधू चालला तेथून नौकेवरी बैसून नदी मार्गे चालिला जामात साधू ते वेळा गीतवाद्य करीत झाला मंगल करून चालला विसरला पूजनास सत्यनारायण देव कलियुगी त्याचा अनुभव पूजन करील मनभावे त्यावरी देव कृपा करी सर्व कामना देऊनी करी त्याचे मनोरथ पूर्ण ऐसा देव कृपा घन त्याकारे भजेना सूत वाचे शौनकादी ऋषीगण ऐका हरीचे महिमान तापत्रयात जे पडेल जन त्यास कृपे उद्धारितो तो तापस्वरूप धरून करी साधूचे विटंबन ती कथा आता गहन एका विजेवे भावे तापस वाच नौकेत काय भरले धन हे सांगावे मज लागून साधू बोले लतापत्रे पूर्ण नौका माझी दरी येली आम्ही धरणीवरी बैसोनी जातो नदी मार्गे करोनी
विरोधी प्रयोजन काय कारणे करिता तापस ऐकता वचन म्हणे लतापत्रे करून पूर्ण म्हणे इच्छा तुझी जाण तथास्तु ऐसे होईची त्यावेळेस सर्व धन गुप्त झाले नौकेतून साधू ऐसे पाहता जाण बोलता झाला जामातासी नौकेतील सर्व धन जाऊनी लतापत्रे जाण दिसती मज लागून द्रव्य यातील गेले कोठे ऐसे म्हणून तात्काळ मूर्छित पडला विव्हळ विलाप करुणी प्रबळ दुःख शोक करीत असे तो जामात बोले वचन तापसाचा केला अपमान आता त्याशी जावे शरण मरण नाही तुम्हासी गळ्यात वस्त्र घालून गेला तापसा शरण महाराज तुम्ही कोण नकळे मज स्वाम्या यक्ष किन्नर गंधर्व की देवांचाही देव मनी न जाणता प्रभाव सहजवृत्ती बोलिलो मी माझे विटंबनाचे कारण सर्व सांगावे मज लागून तात्काळ कृपावंत हो न तापस बोलता झाला तापस वाच आपले मन आपणाते शत्रु मित्र ऐसे होते मोठेपणाच्या अभिमानाते सोडी आता तू साधू आपले मूढपणाचे योगे भोगिले सजे केले मागे चंद्रचूड समुदाय सांगे नारायण पूजित होता ते अनपत्य मज कृपा करून द्यावे पुत्र किंवा कन्या रत्न मी यथाविध तुझ पूजिन ऐसा नवस केलासी परंतु धन गर्वे भरित पूजा विसरलासी सत्य सर्व व्यापक तो भगवंत तुझ प्रचित दाविली पूर्वी ऐसा वर पाहुनी कन्या झाली तुझ लागुनी मूर्ख आता तरी उमज मनी बोलोनी रूप दाखविले साधू करी साष्टांग नमन गळ्यात वस्त्र घालून म्हणे मी अपराधी गहन सद्गदवानी बोलत असे जय जयाची सत्यनारायणा जय जयाची अपरंपार गहना जय जयाची सर्वातिता निर्गुणा विश्वव्यापक तुझे एक तू सत्वरूपी निरांजन तू देव कृपेचा सागर पूर्ण तुझे आधार प्राणी मात्र जाण चारी युगी वर्तती तू देवादिदेव जगन्निवास तुझी खरा जगदीश द्रव्यमध्ये अम्माच स्मरण नाही तुझे की माझे बुद्धीचे क्षमापन करी आता कृपा निधान वारंवार तुझे स्मरण करीन मी हे जाण पा ऐशी स्तुती करून मुद्रा लक्ष स्थापिल्या तेथे प्रत्यक्ष मजला आहे तुझे चरण साक्ष पोचता घरी पूजन प्रसन्न होणी नारायण म्हणे तुझी इच्छा हो परिपूर्ण पुत्र पौत्र समवेत जाण नाना भोग भोगी शिवय भोगुनी सर्व संपदा अंती पावसी माझे पदा नव्हता तुझ अपदा सुख राहे या भोगी ऐसे देऊनी वरदान अंतर्धान झाला नारायण साधू आपल्या नौकेत बसून पुढे चालता झाला तो स्वनगराजवळ येत मग घरी पाठविला दूत तो जाऊनी लीलावती प्रत हात जोडून सांगे पा म्हणे साधू जामाता सहित कृत्य होऊन येत तेव्हा ती पतिव्रता कन्येसहित पूजा करी सत्यनारायणाची पूजा समाप्त झाल्यावर साध्वी निगती झाली सत्वर सांगती सखीजनांची भार नावेक जवळी पातला कलावती प्रसादने घेता निघून आली तत्वता पतिमुखदर्शनाची उत्कंठा तो तेथे ऐसे वर्तले अवज्ञा प्रसादाची झाली त्या कारणे नौका उडली साधू म्हणे त्यावेळी माझे विटंबन कोणी केले कारागृही प्रभूत प्रकार दुःख भोगिले दिवस फार प्रारब्ध करणी अपार काय करू मी आता पुत्राविन माझा संसार प्रथा झाला दुस्तर आता माझे जीवाशी धिक्कार अशा प्रकारे विलाप करी ते पती मरण ऐकूनी कलावती शोक करी दारुण इतक्यात लीलावती पूजा सारुण मंगल करीत आली जामाताचे निधन एकताचे शोक पूर्ण कलावतीस पुढे घेऊन रुदन करी अपार स्वामी मी कृतार्थस्था काय झाली ही अवस्था धिक्कार तुझे अप्रभू आता ऐसे बोलून शोक करी कन्येच्या मुखाकडे पाहे तो मुख मृगांग उतरला आहे मातेच्या मुखाकडे पाहे ती धरणी पडली मूर्छित कर्दळी स्तंभाचे परी पटाच झाली घाबरी सावधोनी सत्वरी पित्याचे मुख पाहत असे रूप अत्यंत सुंदर नेत्रातुनी वाहे नीर मोत्यासारखे हृदयावरी शोभायमान होत असे हा प्रिय नाथ हा समर्थ मजवरी का केला अनर्थ आता जिने माझे व्यर्थ झाले असे तुझे विन पतीचे स्त्री अर्धांग हे वेदांत आहे चांग अर्धांग जाता अंग कैसे राहील समर्थ कलावती आणि लीलावती साधू सहित आणि युवती शोक समुद्रात बुडती वग काय वर्तले ते का आकाशवाणी ऐशी झाली की कलावतीने पूजा केली परी प्रसाद न घेता आली म्हणून देवक शोभला हाता प्रसाद घेईल आदरे तरी पतीच पावेल सादरे हे ऐकताची जाऊनी त्वरे प्रसाद सेवित झाली त्यावेळेस सत्यनारायण करुणा कर कृपा करुण चमत्कार करी पूर्ण सर्व जना देखत नौका पाण्यात होती बुडाली ती जामाता सहित निघाली साधू धावून या ते वेळी जामातासी भेटला जामात मृत्यू गृही गेला तो माघारा फिरवणी आला हे पाहताची जनाला विस्मय फार झाला म्हणते सत्यनारायण जाण कोण त्याचे विधान पावतो बघता लागून कलियुगी तात्काळ साधू जामाता सहित श्री कन्येचा धरून हात घरी आले समस्त याचकाते गौरविले लक्ष मुद्रांचे स्थापन केले होते ते आणून पूजा संभार सिद्ध करून चांदवे तेथे लाविले माता कांचनी करून इष्ट सोयरे अप्तजन ब्राह्मण भोजन ब्राह्मण बोलावून वेदघोष करून पूजा करीत झाला सुवर्ण पुष्पे आणि फळे देवासी अर्पिली सकळे भोक्ष भोज्य पैसो ज्वळे नाना प्रकार करीत असे षोडशोपचारे भगवंत पूजिता झाला जामाता सहित मग प्रार्थना केली बहुत वासुदेव तोषविला
साधू वाच प्रणमामि महासिद्ध सत्यनारायण प्रसिद्ध मी मूढ मम अपराध क्षमा केली पाहिजे. सुर असुराप्रती नाना गंधर्वाचे रीती तुझे हाती जगतपती कलासूत्र सर्वांचे तुझे कृपेने चालती तुझे कृपेने बोलती तुझे कृपेने जगती वर्ततात सर्व लोक आता करुणी मजवरी कृपा करुणा करा जगद्रूपा माझी पूजा अंगीकारा निज रूपा चिद्रूपा माझी ठाव देई ऐसी प्रार्थना बहुत तात्काळ करी प्राणीपात ब्राह्मण भोजन करुणी समस्त तोषविले भूदेव मित्र बंधू आप्तजन सर्वाधी दिले भोजन या लोकी सुख भोगून अंती विष्णुपद पावला या विधाने करुण करील सत्यनारायणाचे पूजन त्याचे मनोरथ पूर्ण तो देव पुरविल जी कामना मनातुनी करील तो सिद्धी पावेल जाण कलियुगे पूजन स्वतः प्रकटून चालविले इति श्री इतिहास मुचे सत्यनारायण कथा चतुर्थ अध्याय गोड हा अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः सूत म्हणे शौनकादी सावधान चित्ते करुणी ऐका एकथिता मी कथानका जेणे सिद्धी पावेल अंगध्वज नामे विख्यात राजा प्रजा पालनी असक्त झाला त्याचे चरित परिसा आदरे करुणी राजदेवा सत्यदेवाच्या प्रसाद टाकुनी पावला अपदा राज्य असोनी संपदा क्षणात नष्ट झाली एके समय तो नृपती जाऊनी घोर वनाप्रती मारुनी नाना मृगाप्रती पावता झाला श्रमाते तो देखिला एक वटतरू जयाच्या छायेचा विस्तीर्ण गिरू त्या माझी तोंडरूपवरू घेता झाला विश्रांती तो देखिले अद्भुत सकल गोप आनंदित सत्यदेवाची पूजा शांत मने करुणी तो तेथे देखिले अद्भुत उन्मत ऐसा तो नगरपती सत्यदेवाच्या जाऊनी पुढती नमन पूजाधिक भक्ती नाहीच करीत झाला गोपाळी करुणी सत्यपूजन द्विजा करुणी साष्टांग नमन प्रसाद राजा सनिध ठेवून जाते झाले साक्षेपे सकळ मिळून आनंद भरीत प्रसाद सेविती भक्तियुक्त तेने करुणी सत्यदैवत संतुष्ट झाले त्यावरी नृप म्हणे हे पशुचे पालक मी तो पृथ्वीचा नायक याचे हातुनी प्रसादाधिक हे कैसे घ्यावे म्या ऐसा विचार करुणी मनात प्रसाद तैसाची टाकुनी मनात अश्वारूढ होऊनी त्वरित तेथून निघाला तो मार्गी अपशकुन होता नगरा पातला चिंताक्रांत सदनी राहून यार पाहत तो अनर्थ वर्तला पुत्र झाले सकळ नष्ट प्रदानही न दिसती सकळ अष्ट सकळ जन पावती कष्ट संपत्ती लया पावली चिंताक्रांत होणी नृपती विचार करी आपले चित्ती प्रसाद त्यागे करुणी झटती दुःख सागरी बुडालो म्हणून आता वनात जाणे ते करावे त्वरित त्या सकळ गोपाळ सहित व्रत आचरण करावे ऐसा विचार करून नृपती गेला त्वरित वनाप्रती भक्ती श्रद्धा ठेवून चित्ती करिता झाला व्रताते यथाविधी व्रताते आचरून गोपाळासी प्रसाद अर्पून प्रसाद भक्षण स्वयं करून नगरा पातला त्वरित त्याने तोचला भगवंत सत्यनारायण कृपावंत ब्रह्मादिकाही ज्याचा अंत नाही सत्य कदापि ऐश्वर्य समग्र लाथले राज्य स्वतंत्र झालेले पुत्र पौत्रही सजीव झाले व्रत प्रभावे करुणी गदोज नृपती ऐशा परिदारा सुताचे सुख संसारी भोगुनी गेला लोकांतरी देव सन्निध्य ऐशा या राजाची कथा कथिली पवित्र संक्षिप्ता या कथेचा महिमा आता कथितो मी कथानका परिसाभा सुत मने या मुनिवर्या या व्रताचा महिमा ऐकून या दुरित सकळ टाकून या पावती नर सुखाते ऐसे हे व्रत परम पवित्र याचे आचरण करीती जे नर पावती पुण्य अपार नाही संदेह किमी पही सत्यनारायण कथा श्रवण भक्तीने जे नर करीती सुजान त्याचे अनर्थ परिपूर्ण होतील दान निश्चय दारिद्र्य होईन संपत्तीमान बंधाचे तुटेल बंधन भीती सकळ जाय पळून व्रत प्रभावे करुणी इह लोकीचे सुख भोगुनी सकळ दुरिते शमवूनी पवित्र ऐशा वैकुंठ भुवनी नांदताती सुखे हो ऐसे हे व्रत परम पवित्र तुम्हा कथिले सविस्तर ज्याच्या श्रवणे सत्वर दुःख नाश पावती या सत्यनारायणाप्रती कोणी गालायचे म्हणती सत्येश्वर ऐखाती होईल सत्य या जगी हे व्रत चारी युगी प्रसिद्ध होईल कलियुगी त्वरित फल देयाच्या नियोगे सत्यदेव विषद संतुष्ट होईल तात्काळ इति श्री स्कंद पुराणी रेवाखंडी शौनकादी मुनी आणि सुत यांच्या वचनी कथा ही पूर्ण झाली इति श्री स्कंद पुराणी रेवाखंडे सत्यनारायण कथा पंचमोध्याय गोड हा